आताच्या समाजामध्ये गर्भलिंग परीक्षा करून अनेक स्त्री अर्भकांना आपला जीव गमवावा लागतो आणि यामुळे जर स्त्रीरूपी देवी कोपली तर ती काय करेल हे दाखवण्यासाठी एक नृत्य नाटिका घेऊन येत आहे अग्रमी ग्रुप मुंबईहून. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अरे बा, तुमच्याकडे छान बाळ येणारी खुशखबरी. कोण आहे, मुलगा का मुलगी हे पहा. ते सांगायला आम्हाला परवानगी नाही. घ्या मुलगी. चल रा. जल प्रवाह पावितस्थले कमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं कमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं करोतु नः शिव शिव. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्पनेचरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि. विलास बंधु मंधुर स्फुरत दिगंत संतति प्रमोदमान मानसे. कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि. भुजंग पिंगल स्फुरत मणामणि प्रभा कदंब कुंकुमद्र प्रलिप्त दिग्वधूमे. सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर सुंदरोनि धोरणी विदूसरांग्रि पीठ. सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर सुंदरोनि धोरणी विदूसरांग्रि पीठ. जंगराजमालया निबद्ध जाट जूटक जंगराजमालया निबद्ध जाट जूटक श्रेय चिराय जायतां चकार बंधु शेखर. मला वाटतं ही आत्ताची मोठी चळवळ आहे आणि त्या चळवळीतला एक भाग आणि इतक्या प्रभावी माध्यम टेलिव्हिजनसारख्या प्रभावी माध्यमावर इथे येऊन तुम्हाला हे करावं असं वाटलं याबद्दल तुमचं आधी अभिनंदन करतो आणि परीक्षकांकडे आपण वळूया. मला तर असं वाटतं की मुळात वंशाचा दिवा आपण म्हणतो, वंशाची ज्योत म्हणूया की पण ती म्हणूया ना सर. पण ती म्हणूया, कशाला दिवा म्हणायचा. उर्मिला, खरं सांगायचं तर एक मुलगी असल्यामुळे मला खरोखरच म्हणजे मला ह्या गोष्टीने अगदी अंगावर काटा येतो. कारण का माझं नशीब असं की मी अशा घरात जन्माला आले की जिथे माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलेलं की मुलगीच आणतो ह्यावेळी. त्यामुळे ती येताना तिने जर मुलगी नसती आणली तर तिला परत पाठवेन असं तिला माझा वडील गमतीत बोलले होते त्यांना. त्यामुळे एका अशा घरातनं आल्यामुळे जेव्हा आपण ह्या विषयावरती विचार करतो तेव्हा तो खरोखरच अजूनच कितीतरी भयावह अगदी वस्तुस्थिती असली तरी अत्यंत दारुण आणि वाईट आणि अगदी शरम आणणारी आहे. पण एनिवे परफॉर्मन्स तुमचा छान झाला. एक प्रकारचं प्रोफेशनल टच आहे सगळ्या प्रस्तुतीकरणाला. ऑल द बेस्ट पुढच्या फेरी करता. आपण पदकांकडे वळूया. मकरंद सर, किती पदकं द्याल तुम्ही? मी देणार 8 पदकं. 8 पदकं दिलेली आहेत तरी सुद्धा 10 पैकी. आणि आता बघू उर्मिलाजी किती देतात. किती? 7 पदकं. 7 पदकं दिली आहेत.